फिर से शॉट ऑफ लाइन गेंद कट किया, इसे दो खिलाड़ियों के बीच में जो गैप था उस गैप से गेंद निकलती हुई। इस मैदान के आउटफील्ड ग्रुप काफी तेज है, उठाकर खेल दिया इसे। रडार में की भी गेंद थी, लॉन्ग ऑफ में उठाकर वन बाउंस टू बाउंस another boundary. That's a very good shot going to down the crowd, beautiful stop. पटकी भी गेंद पुल शॉट में तब्दीली किया इसे, ये गेंद जाएगी ऑन दी अप डाउन द ग्राउंड, 4 रन। शॉट ऑफ लाइन गेंद थी, पुल शॉट में तब्दीली किया इसे। फिर से पटकी भी गेंद, काफी रूम दे बैठे, ये बैक टू बैक किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ, ये भी निकल जाएगी दर्शकों के बीच 4 रनों के लिए। और कट शॉट खेल दिया, खूबसूरती से ड्रॉ किया इसे डीप ऑफ साइड में, ये गेंद जाएगी दर्शकों के बीच 4 रन देकर। यह करारा शॉट है, यह कड़क शॉट है, और जितनी फील्ड होती गेंद, अपील भी देखना होगा ये सुप्रीम कोर्ट। The 39 रन कप्तान साहब आए बल्लेबाजी के लिए, पहले विकेट रनआउट के तौर पर गवा बैठे। बांधून ठेवले, या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने, वन बाउंड चेंडू सीमा पार येतोय, संजीवनी चौकार, 4 धावा। आता पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुलचा फटका पाहायला मिळतो, चेंडू जाईल तो इथे मात्र म्हणतात लॉंग लेग क्षेत्रामध्ये, पंचांचा इशा येतो चौजीकडून डाव्या हाताने, चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही, ते मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, पाहूया पंच काय दर्शवतात। आणि इथे मात्र फलंदाज धावचित, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्मस्वदा, सहज पाहू शकता हे योगदान आहे। या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पूलचा फटका थोडासा फसला असा वाटतो, कारण क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, लॉंग ऑनला सुंदर झेल, आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर। विवेक वेंगलेचा हाचा चेंडू गोल निश्चितच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, वन बाउन्स, इथे मध्ये क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला होता, पण चेंडू थांबला नाही, यावी अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र गोलंदाजच्या हातात चेंडू देतोय यष्टेशक, फलंदाज मात्र इथे धावचित होईल, आणखीन एक धक्का बसतोय, फलंदाज चौथा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर। क्षेत्ररक्षक आणलाय, रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न केलाय, इथे मात्र आपण पाहता चेंडू हवेतून घेण्याचा प्रयत्न, इथे अंगासी आला, आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला पाहिलं, 2 झेल घेण्यामध्ये अवधूत पाटील या ठिकाणी यशस्वी ठरले, आणि गोलंदाजाला एक आणखीन एक यश मिळालं। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकर आल्या त्या 5 गडी बाद 62 आणि 63 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं, ते अनबॉक्स मोबाईल या संघासमोर 63 धावा, 7 षटकं, प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर अर्थातच 9ची सरासरी इथे पाहायला मिळेल। शेवटच्या षटकाच्या गोलंदाजीचा विचार केला, विवेक लोंढे याने अतिशय चांगली गोंज केली, त्याने 7 धावा देत 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलं, एक चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली, आणि अर्थातच 63 लक्ष, प्रति षटक 9 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, आणि या धावा कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकणार आहात, ते अर्थातच कोल्हापूरचा एक अतिशय गोड आवाज मराठीमधून राकेश गाडगे सरांचा। पण तत्पूर्वी या स्पर्धेच्याबद्दल थोडीशी माहिती प्रेक्षकांपर्यंत, प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 15,000, चतुर्थ क्रमांक 15,000, तब्बल 1,80,000 क्रिकेट स्पर्धा। या ठिकाणी हलकं ड्राईव्ह करतोय मिडॉकच्या ठिकाणी, पहिली धाव बॅटमध्ये येते, आणि पहिल्या धावेनिशी खातं खोललेलं आहे ते फलंदाजाने या ठिकाणी। पुल पुल आणि पॉवरफुल चेंडू जातोय थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, या ठिकाणी येतो एक सनसनी चौकार।
पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कड, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. मोठा फटका मारल्यानंतर पुन्हा एकदा आत्मघातकी फटका मारण्याच्या या योजनेमध्ये मात्र गोलंदाज रक्षक स्वतः कर्णधार प्रशांत गुमाणे आपल्या साथी गोलंदाजाला चांगली साथ देतोय आणि पहिला गडी बाद करण्यामध्ये त्याला एक यशस्वी योगदान देतोय. प्रशांत गुमाने उत्तुंग फटका, चेंडू स्लॉट मध्ये येतोय, त्याला पाठवतोय तो थेट समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार येतो या ठिकाणी, उत्तुंग षटकार. अकोटप्या चेंडू पूल करतोय, पूल हवेत, खाली क्षेत्ररक्षक सुरेश झेल, सचिन देशमुख, कोणतीही चूक नाही, अतिशय सुरेश झेल टिपतोय. कांबळे याच्या आधी नक्कीच एक मोठा षटकार खेचला होता, पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्यामध्ये मात्र फसतोय आणि हा गडी बाद करतो या ठिकाणी प्रशांत गुमाणे. दुसरा गडी बाद होतोय 16 धावसंख्येवरती. या ठिकाणी सुरेश झेल टिपतोय सचिन देशमुख. या ठिकाणी दुसरा गडी बाद होतोय 16 धावसंख्येवरती. अनबॉक्स मोबाईल संघाचा अजूनही पल्ला लांब आहे विजयासाठी तब्बल 63. स्लोवर चेंडू कट करतोय, पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी चेंडू सरसावतोय, सीमारेषेजवळ पाहायचाय, चेंडू विजय होतोय, चेंडू जातोय थेट बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर चौकार. अकोटप्या चेंडू पूल करतोय, गॅप मध्ये जातोय चेंडू मिड विकेटच्या ठिकाणी सचिन देशमुख त्याच्या मागे, परंतु चेंडू विजयी. ह्यावेळी सलग दुसरा चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग संख्या होती 24 धावा. षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती आणि 24 धावा फलकावर. 2 गडी निश्चित बाद करण्यात यश मिळते, परंतु धावगती रोखण्यामध्ये या ठिकाणी थोडंसं अयशस्वी होतोय कर्णधार. एकमेकासमोर उभे टाकलेले खेळाडू. मोठा फटका, टायमिंग लाजवाब. चेंडू जातोय थेट मिड विकेट, सीमा रेषा पार. या ठिकाणी होतोय एक उत्तुंग षटकार. इनके साथ भेटने वाली टीम उत्तुंग फटका, या ठिकाणी चेंडू डिस्टन्स पार करतोय, जातोय तो सेट लॉंग ऑन सीमा रेषा पार. सर्वप्रथम इस बार इथं उपस्थित टुर्नामेंट KPL हे जयसिंगपूर नगरीमध्ये व्हावं आणि आम्ही जयसिंगपूरच्या सर्व प्रेक्षकांना असेल किंवा जयसिंगपूरमध्ये सर्व क्रिकेट खेळाडू असतील, तिथले आम्ही सर्व ऑर्गनायझर असो की आम्ही निश्चितपणे स्वागत करू. आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी इकडे यायचा आहे साहिल मोमीन सर. सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण इकडे यायचा आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण कृपा करून धन्यवाद रमेश सर.